मित्रांनो, महाराष्ट्राची लोकवाहिनी सुरक्षित आहे का? सासवड बस स्थानकावर भर दिवसा एका एसटी चालकाला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं जातं. त्याचं डोकं फोडलं जातं आणि त्याला वाचवायला गेलेल्या वाहकाचा मोबाईल फेकून दिला जातो. केवळ हळू गाडी चालवा म्हटल्याचा राग इतका अनावर व्हावा? हा संतापजनक प्रकार पाहून तुमचंही रक्त सळसळेल. घडलं काय तर 27 फेब्रुवारी 2026 रोजी फलटण आगाराची बस MS14 LAX 5638 मुंबईकडे जात होती. दुपारी 3च्या सुमारास सासवड बसस्थानकात शिरत असताना एका कारने कार नंबर MH03 AM 6370 बसला आडवे येऊन कट मारला. चालक सचिन नाळे यांनी केवळ हळू चालवा अशी सूचना दिली, पण याचा राग धरून 3 तरुणांनी चालकाला गाठलं. आम्ही गाववाले आहोत अशी धमकी देत लोखंडी वस्तूने चालकाच्या डोक्यावर आणि कपाळावर वार केले. यामध्ये चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सासवड पोलिसांनी या प्रकरणी रोहन जाधव, तेजस जगताप आणि सत्यम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होणे हे आपल्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद नाही का? तुम्हाला काय वाटतं? अशा गुंडांना कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचवा. धन्यवाद.